तर आता महाविकास आघाडीचा जागा वाटपावरूनचा तिढा जो आहे तोही कायम असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीचा जागा वाटपावरून तिढा कायम आहे। तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून तिढा जो आहे तो कायम आहे। अखेर वंचित आघाडीला काँग्रेस पुढे हात पसरावे लागलेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही जी बदलती समीकरणं आहेत आणि जागा वाटपावरून ज्या काही चर्चा होताना दिसत आहेत किंवा जागा वाटपाचे निर्णय होताना दिसतात त्याकडे सगळ्यांच्याच नजरा खिळून राहिलेल्या आहेत। अशामध्ये महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा जो तिढा आहे तो असाच कायम असल्याचं कळतंय। बरीच समीकरणं बदलत आहेत, बरेच आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत। अखेर वंचित आघाडीला काँग्रेस पुढे हात पसरावे लागल्याची माहिती समोर आली आहे। काँग्रेस आणि वंचितने 48 जागांबद्दल चर्चा करावी असं सुद्धा म्हटलं जात आहे। तर याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी पवन यांच्याकडून। पवन, वंचित आघाडीला काँग्रेस पुढे हात पसरावे लागतात की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत, चर्चा त्यांच्यामध्ये होणार आहे असं कळतंय। गार्गी, गेल्या काही दिवसांपासून मवियामध्ये वंचितच्या समावेशाबद्दल साशंकता निर्माण झालेली आहे। वंचितने मविया पुढे जो काही जागा वाटपाच्या संदर्भातला प्रस्ताव ठेवला होता त्यावर अद्यापही कुठला तोडगा न निघाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी अखेर काँग्रेस चे रमेश चेन्नीथला यांना काल दूरध्वनीद्वारे संपर्क करत काँग्रेस आणि वंचितने एकत्र बसून 48 जागांबाबत चर्चा करण्याचाच प्रस्ताव दिला आणि या प्रस्तावाबाबत बाळासाहेब थोरात हे लवकरच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी चेन्नीथलांशी संपर्क झाल्यानंतर माध्यमांना दिल्याची माहिती पण आहे। तर आपल्याला बघावं लागेल की महाविकास आघाडीत वंचितचा समावेश न झाल्यास काँग्रेस आणि वंचित एकत्र बसणार का, काय होणार याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। गार्गी जी, नक्कीच पवन, याकडे आपलं लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।